हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आज आपण आपला 12वा अध्याय पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे भक्ती सेवा. तर आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधाकृष्णपदां सहगण ललिता श्री विशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी नमा ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचं. तर आपण आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. हा पुन्हा रामानिष्ठ दास प्रभुजींना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या या पूर्ण टीमला आणि आमच्या पूजा माताजींना प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण माझा सादर प्रणाम. तर आहे ना, आपण कालच्या 11व्या अध्यायात काय बघितलं बघूया. भगवंतानी विश्वरूप दाखवलं. अर्जुनाने इच्छा केली प्रकट की मला तुमचं विश्वरूप बघायचंय. आणि मग त्याने भगवंतांना काय सांगितलं की तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही विश्वरूप पाहू शकतो तर तुम्ही मला दाखवा. म्हणजे भगवंतांकडे काहीतरी मागण्याची एक पद्धत असते. मग त्याच्यानंतर भगवंत पण भक्त वत्सल आहेत, त्यांनी विश्वरूप दाखवलं. मग अर्जुनाने त्याचं दर्शन घेतलं आणि त्याचं वर्णन केलेलं आहे स्वतःच्या अनुभवाचं. आणि मग नंतर अर्जुन सांगतो की कृष्णा, मला आता हे सहन होत नाहीये हे विश्वरूप, मी थोडा भयभीत होतोय. तुम्ही तुमच्या मूळ म्हणजे कृष्ण रूपात या. मग कृष्णाने अर्जुनांना काय सांगितलं की ही जी माझं हे जे द्विभुज रूप आहे ना, हे देवी देवतांना पण खूप दुर्मिळ आहे बघण्यासाठी. आणि त्या म्हणजे माझ्या या अ, माझ्याकडे येण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे कुठला? अनन्य भक्ती. त्यामुळेच आपण कृष्णाच्या त्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो. हा हा माताजी आजचं स्लाइड घ्या, पुढची स्लाइड घ्या. आणि आपण बघितलंय की अर्जुनाला दिसत होतं सगळे योद्धे कसे काळाच्या मुखात जात होते. आणि मग आपण हे पण बघितलं की भक्त जे असतात ते भगवंतांना काळ ह्या रूपात म्हणजे त्यामुळे मृत्यूला घाबरत नाहीत. आपण आपल्या वडील किंवा आपल्या भगवंतांकडे जाणार असं त्यांची भावना असते. आणि जे अभक्त असतात ते कृष्णांपासून विमुख होऊन इकडे तिकडे पळायचा प्रयत्न करत असतात. भक्त त्यांना शरण जातात. ओके, आपण बघितलं ते. मग आता आहे ना, आजचा जो अध्याय हे आपण मधले 6 अध्याय जे आहेत ना गीतेचे, हे भक्ती योगाचे अध्याय आहेत. तर आजचा अध्याय हा भक्ती योग असंच ह्याचं नाव आहे. बघूया आपण काय आहे अध्याय.
हं. तर याच्यामध्ये नाही, एकच मिनिट माताजी मागची. अर्जुनाला प्रश्न पडतो की मी अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर भक्ती करायची की तुमच्या या सगुण साकार रूपावर, असं तो विचारतो. मग कृष्णाने पण उत्तर दिलेलं आहे आपल्याला. आणि तुम्ही निर्विशेष ब्रह्मावर भक्ती करत असाल तर काय तेही सांगितलंय. आणि मग सगुण साकार रूपाची ही जी भक्ती आहे ह्याच्यामधले टप्पे सांगितलेत. आणि तुम्ही बघा हा, इथे कृष्ण ऍडजस्ट होत आहेत. आपल्याला वाटत असतं की आपण भक्ती करायची म्हणजे आपण जप करायचा, हे गीता भागवतम श्रवण करा किंवा अभ्यास करा, हे करा ते करा, आम्ही किती म्हणून करायचं, असं नाहीये. इथे बघा कृष्ण ऍडजस्ट होत आहेत. तुम्ही आता हे पुढे आपण श्लोक पाहू. आणि नंतर ना, हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं ना की कृष्णाला कुठले गुण प्रिय आहेत, काय वागायचंय म्हणजे कृष्णाला ते प्रिय असेल. तर इथे कृष्णाने त्यांना प्रिय असलेले भक्तांचे गुण सांगितलेत. ते पण पाहू आपण. हा, हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वापर्युपासते ये चाक्षर अक्षरव्यक्तं तेषां के योगी वित्तमा. अर्जुनाने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते, जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहेत. हरे कृष्णा. आता ना, हा जो अध्याय आहे ना ह्याची सुरुवातच अनन्य भक्तियोग असा शब्द काल कृष्णाने सांगितलेला की माझ्याकडे यायचंय तर तुम्हाला अनन्य भक्तियोगाशिवाय मार्ग नाही. अनन्य म्हणजे काय, तर फक्त कृष्णांकडची, हा दुसरं कोण नाही. कृष्णांची भक्ती. आणि भक्ती म्हणजे काय, आपण आता बरेचदा ऐकलेलं आहे की भगवंतांची दिव्य प्रेमय सेवा. मग आता ना, इथे अर्जुनाने काल जे विश्वरूप पाहिलं भगवंतांचं, ते तुम्हाला मी सांगितलेलं ते कुणाच्या जवळ होतं. आपण ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे बघितले: ब्रह्म, परमात्मा आणि ईश्वर. मग आता सांगा बघू, हे जे विश्वरूप होतं हे कुठल्या रूपाच्या जवळ होतं भगवंतांच्या? सांगा बघू, कोणत्या, ब्रह्म, परमात्मा की ईश्वर? बोलतच नाही ईश्वर. तुम्ही. नाही, ते परमात्मा नाही, ब्रह्मरूपाच्या जवळ होतं. हे जे आपण बघितलं ना, काल विश्वरूप, त्याचा आदी मध्य अंत काय कळत नव्हता. ब्रह्म म्हणजे काय, ही आपल्या आजूबाजूला असलेली सगळी सृष्टी. परमात्मा म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये चतुर्भुज नारायण रूपात असतात. आणि परमेश्वर म्हणजे भगवान. हा, भगवान जे आपले कृष्ण जे अर्जुनाच्या समोर आहेत ते. मग हे जे विश्वरूप होतं ना, हे ब्रह्मरूपाच्या जवळ आहे. म्हणजे ते चराचरामध्ये सामावलेलं होतं सगळं त्याच्यामध्ये. आणि अर्जुनाला काहीच कळत नव्हतं. त्याने सुरुवातीच्या श्लोकात वर्णन केलं होतं बघा, खूप असंख्य मुखे, असंख्य म्हणजे सगळं होतं आणि वेगवेगळे सुगंध येत होते, वेगवेगळी शस्त्रास्त्र धारण केलेली. मग तो अर्जुन त्याच्याशी, अर्जुनाला जसं ध्यानयोग तितका वाटला नाही आपण करू, तसं हा हे ब्रह्मरूप पण त्याला तितकं हे वाटलं नाही की आपण त्याच्याशी जोडलं जाऊ. कसं आहे आता, बरोबर आहे. तुम्हाला असं, आपण आता बघा मंदिरात जाताना किंवा भगवंतांची जरी सेवा करायची म्हटली तरी आपण घरात एखादा काहीतरी छानसा पदार्थ बनवून भगवंतांसाठी घेऊन जातो. नारळ घेऊन जाऊ, कुठे उदबत्ती घेऊन जाऊ. तर कसं असतं, मंदिरात गेलो की आपण ते भगवंतांसमोर अर्पण करतो, लावतो. पण ह्या ब्रह्मरूपाला आपण कनेक्ट कसं होणार? कुठपर्यंत काय काय करायचं, ते अगणित असं त्यांची रूपं त्याच्यामध्ये सामावले होते. सगळे ग्रहलोक होते, सगळं सगळं होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे अर्जुन आहे ना त्या रूपाशी तितका कनेक्ट करू शकत नव्हता. मग आहे ना, तो इथे आता म्हणून विचारतो की मग अधिक परिपूर्ण काय आहे, ह्या निर्विशेष ब्रह्माची पूजा की एक मिनिट हा, मी तुम्हाला तो श्लोक, इथे ट्रान्सलेशन व्यवस्थित नाहीये, आपण गीतेमधलं वाचूया. की तुमच्या या सगुण साकार रूपाची पूजा. हा,
आणि कृष्णाने उत्तर पण क्लिअर दिलेलं आहे. अर्जुनाने पृच्छा केली, जे तुमची योग्य रीतीने भक्तिमय सेवा करण्यात सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते. हा, जे योग्य रीतीने भक्तिमय सेवा करण्यात सदैव संलग्न झालेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, ह्यापैकी अधिक परिपूर्ण कोण मानण्यात येते. हा, असं इथे अर्जुन विचारतोय. आता कृष्ण काय उत्तर देतात बघूया आपण. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच मय्यावेशे मनो इमां नित्ययुक्ता उपासते श्रद्धा पर्योपेस्ता ते मे युक्ततमा मतः. धन्य धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. हरे कृष्णा. कृष्ण इथे काय सांगतायत बघा, की ना भगवंत काय म्हणतात, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थित आहे, ते फॉर्मलेस नाहीयेत. हा, त्यांना स्वतःचं रूप आहे. त्यांचं वैयक्तिक रूप म्हणजे कुठलं, हे त्यांचा घनश्याम मेघश्याम असा सुंदर वर्ण आहे, डोक्यावर मोरपीस आहे, हातात बासरी आहे. असं हे जे त्यांचं कृष्ण अर्जुनाच्या समोर आहेत ना, ते त्यांचं वैयक्तिक स्वतःचं रूप आहे. म्हणजे स्वतःचं मन त्या रूपावर स्थिर करतात आणि नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे. तो सर्वात परिपूर्ण आहे. ह्याला म्हणायचं भक्ती, भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा. आता इथे कृष्ण सांगतायत बघा, की जो माझी ही सेवा करण्यामध्ये मग्न आहे ना, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. मिळालं ना आपल्याला उत्तर. मग आता पुढे बघूया. हा, माताजी पुढे घ्या. आता जे निर्विशेष ब्रह्मावर हे करतात ना, त्यांचं ऐकूया. हरे कृष्णा. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याचा निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. हरे कृष्णा. हा, मग आता जे आहेत ना, जे भगवंतांच्या निर्विशेष रूपावर मन एकाग्र करतात, म्हणजे या ब्रह्म की ते चराचरामध्ये सामावलेले आहेत आणि कसं की त्यांना काय म्हणजे ते फॉर्मलेस आहेत, एक प्रकाशाचं किरण आहे, एक एनर्जी आहे, एक व्हायब्रेशन आहे, अशा टाईपचा विचार करून मग जे ध्यान करतात ना त्यांच्यावर, भगवंत म्हणतात की ते सुद्धा माझी प्राप्ती करू शकतात. हा, ते बघा, हो माझी सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझी प्राप्ती करतात. पण आता पुढे बघूया, हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग खूप क्लेशदायक आहे. कुठला? हा निर्विशेष ब्रह्मामध्ये तुम्ही हे करण्याचा, तो आनंददायक मार्ग नाहीये आणि त्याची जबाबदारी ही पूर्णपणे आपल्यावर असते. आणि मुख्य म्हणजे तुमच्या इंद्रियांवर कमालीचं कंट्रोल असावं लागतं. तुमच्या सगळं सोडून तुम्ही एकटं राहावं वगैरे लागतं आणि सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या, सांगते आणि उदाहरण देऊन की कशी त्याची जबाबदारी आपल्यावर असते. हा, हरे कृष्णा. क्लेशो अधिकरस्ते शाम व्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःख देह वृद्धी व्यापते. ज्याचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. हरे कृष्णा. बघा कृष्ण काय सांगतायत, की हा जो मार्ग आहे ना, हा क्लेशदायक आहे. आपण नाही म्हणत आहे हा असं, कृष्ण स्वतः सांगतायत की फार क्लेशदायक मार्ग आहे आणि ह्यात तुम्ही किती पुढे जाल काय, ह्याची बिलकुल अशी हे नाहीये शाश्वती. का? तर त्याची पूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे.
आणि भक्तीमध्ये कसं असतं, आपण माधवेंद्र पुरींची गोष्ट बघितलेली बघा, की तो छोटा बाळ गोपाळ त्यांना दूध आणून देतो. तर भक्ताची पूर्ण जबाबदारी कृष्णाने स्वतः घेतलेली असते, कारण ते भक्त वत्सल आहेत. हा, त्यामुळे आणि हा जो मार्ग आहे ना, ह्याच्या बरोबर उलट, की म्हणजे जसं आता माकड बघतो बघा आपण, मग माकडाला पिल्ल असलं तर पिल्लू त्याला, माकड कसं असतं, आता दोन हात आणि पाय त्याला मोकळेच ठेवावे लागतात, कारण फांद्यांना धरून धरून वगैरे अशा वेगवेगळ्या उड्या मारायला लागतात. त्यामुळे ते जास्त पिल्लाला पकडत नाही, पिल्ल्यानेच त्याला पोटाला घट्ट व्यवस्थित पकडलेलं असतं. हा, पूर्ण जबाबदारी बऱ्यापैकी त्या पिल्लावर असते, कारण उड्या मारताना हात तर मोकळे हवेत आपले धरायला वगैरे. मग असं असतं ह्या ब्रह्मस्वरूपावर तुम्ही ध्यान करणार असलात तर. आणि जे भक्तीचा मार्ग आहे ना, ते आपण एक मांजराच्या पिल्लाचं उदाहरण बघितलेलं बघा. ती मांजर असते ना, त्याला तोंडाने पकडते मानेच्या इथे आणि व्यवस्थित, ते पण त्याचे दात त्याला रुतत नाहीत आणि उड्या वगैरे मारत इकडे तिकडे घेऊन जाते, पण व्यवस्थित ते पिल्लूला अजिबात लागत नाही. ती उड्या मारते, वर उडी खाली उडी असं मारते, म्हणजे पिल्ल काहीच करत नसतं. हा, त्याचा फक्त आईवर विश्वास असतो. तर हे भक्तीमध्ये आहे ना, हे असं आहे, आपल्यावर जबाबदारी जास्त नसते. तर त्यामुळे हा जो ह्याचा मार्ग आहे ना, परम सत्यावर तुम्ही निर्विशेष ब्रह्माचा हा जो मार्ग आहे ना, त्याच्यावर ध्यान करणे, हा कृष्ण म्हणतायत की क्लेशदायक आहे आणि त्याच्यामध्ये प्रगती करणं अतिशय अवघड आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचा तुमच्या मनावर अतिशय इंद्रियांवर ताबा हवा आणि हा मार्ग जरा कठीणच आहे. हा, माताजी घ्या पुढची स्लाईड. इथे आपण कसं आहे, आपण तुम्ही आता बघा, आपण म्हणतो, प्रभुपाद स्वामींनी पण सांगितले की आपण म्हणतो खूप की मी शरीर नाही आत्मा आहे. हा, पण आपण करतो का आत्म्याच्या स्तरावरून? तर तुम्ही नाही, मी सुद्धा सांगेन की नाही करू शकत आहे मी अजून आत्म्याच्या स्तरावरून विचार. आपण आपला दिवस डिझाईन करताना, म्हणजे मी जॉब कधी करेन वगैरे, हे स्वतःच्या शरीराला आणि मनाला शांत वाटेल, सुखदायक असेल अशाच वेळेस आपण जॉब करतो, तेव्हाच ग्रंथ वाचायला वगैरे बसतो. हं? का तर अजून हे आत्मा आहे. हा, मग जर का एवढंच इथून अवघड वाटत असेल, तर हा जो मार्ग आहे हा चालणं आपल्यासाठी तितका सोपा नाही, आणि त्यावर किती प्रगती करू, चालू शकू की नाही, मध्येच सुटणार काय, सगळं हे असतं अवघड असं. त्यामुळे हा मार्ग कृष्ण म्हणतात की एकतर प्रगती करण्यास अवघड आणि क्लेशदायक आहे. हा, वाचा म्हणजे. हरे कृष्ण. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा अनन्येव योगेन ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धता मृत्युसागरसागरात् भवामि न चिरापार्थ मय्यावेशितचेतसाम्. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात, माझेच ध्यान करीत असतात, त्यांना हे पार्था मी जन्ममृत्यू संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. हरे कृष्णा. हम्म. तर परंतु जे भक्ती मार्गावर आहेत ना, हा, जे भगवंतांचे पूजन करतात, भक्ती मार्गाने आहेत आणि सर्व कर्मे आपली भगवंतांना अर्पण करतात, अनन्य भक्तिभावाने भगवंतांची उपासना करतात, म्हणजे कृष्णांच्या चरणी असं समजा की आपलं मन एकाग्र झालेलं आहे. हा, आणि आपण अनन्य भक्तिभावाने त्यांची उपासना करतोय. तर आणि आपण त्यांच्या भक्ती सेवेमध्ये संलग्न झालोय. भक्ती म्हणजे काय? भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा आणि भगवंतांचेच ध्यान करत असतात. तर अशांचं त्यांचे हे पार्था मी जन्ममृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. ते बघा, तो असा भवसागर आहे हा. आपण एकटे किती ह्या लाटांमध्ये टिकून राहणार? एकदा कृष्णांकडे फक्त हात पुढे वर केला ना असा, तर कृष्ण तत्पर आहेत, ते बघतायत की आपण ह्या जरा भवसागरातल्या इंद्रिय सुखांमधून फक्त कधी एकदा हात जरासा त्यांच्याकडे देतोय. जर का एकदा दिला ना हात, ते बघा ते हातात घ्यायला तयारच आहेत आणि ते नक्की आपला या संसार सागरातून उद्धार करतील. हा,
पण त्यासाठी आपण हे वरचं असं सगळं करायला हवं, की भगवंतांना आपली कर्मफळे अर्पण करायला पाहिजेत. भक्ती सेवेमध्ये आपण त्यांच्याशी जोडलो जायला पाहिजे. हा, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्णा. मय्येव मन अधस्त्व मयि बुद्धी निवेशय निवासीयसि मय्ये अंत अत ऊर्ध्व न संशय. माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि माझी बुद्धी गुंतवून माझ्या ठाई युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्ये वास करशील. हरे कृष्णा. तर ही अनन्य भक्ती सांगितली आहे. आता बघा हा, ह्या श्लोकापासून कृष्ण आपल्याला सांगतायत की तू अनन्य भक्ती करा माझी, माझ्याकडे येण्यासाठी. मग ती नाही जमत आहे कृष्णा मला, तर मग कृष्ण सांगतायत बरं आता तुम्हाला ती नाही जमत आहे तर माझी साधना भक्ती करा. मग तुम्ही म्हणताय की नाही मला साधना भक्ती पण नाही असं, म्हणजे ऍडजस्ट कोण होतंय बघा हा, कृष्ण होत आहेत. आपण आपलं कारणच सांगतोय की मला हे नाही जमत. म्हणजे त्यांना किती वाटतं, तुला म्हणजे आईसारखं बाळ तुला हे नाही ना, तू हे तरी करून बघ, हे तरी करून बघ. म्हणजे त्यांना किती वाटतं की ही जी आपली आपल्यापासून अलग झालेली थोडीशी मार्ग चुकलेली मुलं आहेत, ही आपल्या धामामध्ये स्वधामामध्ये परत यावी म्हणून कृष्ण स्वतःला ऍडजस्ट करून घेत आहेत. आता हा पहिला अनन्य भक्ती. भगवंतांकडे जायचं तर आपल्याला दुसरा मार्ग नाही, अनन्य भक्ती हवी. हा, तर आपलं मन हे फक्त कृष्णांमध्ये जोडलेलं असायला हवं. तर इथे आहे ना, ही गोप त्यांचे गोपाळ सगळे सखे दाखवलेत. हे कायही खायला आणू देत ते त्यांच्या घरातनं. ते पहिल्यांदा धावत धावत आधी कृष्णांना असं म्हणजे तू लोणचं आण कायही, ते वनभोजन असल्यासारखं असायचं आणि पहिल्यांदा कृष्णाला चारवायचे. हं, किंवा कुठलं फळ वगैरे मिळालं तरी धावत धावत कृष्णांकडे यायचे आणि त्यांचं सगळंच कृष्णाच्या भोवती होतं. आणि तुम्हाला म्हटलं ना, कधीही त्यांच्या मनात असा विचार आला नाही, की हा कृष्ण आल्यापासून आपल्यावर संकट येतात. त्यांना फक्त एकच माहित होतं, की संकट आलं रे आलं, की कृष्णा, कृष्णा म्हणून जोरात हाक मारायची. तसे त्यांचे गोप सखे, की जे अनन्य भावाने भगवंतांच्या मध्ये त्यांचं चित्त स्थिर होतं. आता पुन्हा बघा, ह्या गोपसख्यांनी आणि ह्या वृंदावनातल्या गोकुळातल्या सगळ्यांनी काही स्वतःची कार्य बंद केली नव्हती. नंद महाराज, यशोदा, ह्या सगळ्या गोपी, हा ती त्यांचे डेली लाईफ मधलं ते सगळं करतच होती, पण अनन्य भावाने कृष्णांशी जोडलेली होती. हम्म. तर ह्याला म्हणायची अनन्य भक्ती. अशा रीतीने आपण वागत असलो तर निस्संदेह आपण भगवंतांना प्राप्त करू. पण आपण म्हणतोय नाही रे कृष्णा, मला पटतंय पण मला अजून काय थोडं हे जमलेलं नाही. तर कृष्ण सांगतायत हे नाही ना जमत आहे, मला हे तरी कर. बघूया पुढे. पुढची स्लाइड हरे माताजी. कृष्ण. हरे कृष्णा. अथ चित्तम अस्थ चित्तम समाधातु न शक्रोषि मयि स्थिर्यम् अभ्यास योगेन ततो मामिच्छान्तु धनंजय. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थित करण्यास असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वाचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. हरे कृष्णा. मग आता कृष्ण म्हणतात की आपण आपलं मन कृष्णाठायी स्थिर करू शकत नाहीये. तर आहे ना, मग ते म्हणतायत की त्यासाठी ना तू आपल्या भक्ती योगाच्या नियामक तत्वांचं पालन कर, म्हणजे आपोआप आपण भक्ती योगामध्ये जोडलं जाऊ. मग आपले प्रभुपाद स्वामींनी म्हणजे आपले हे भक्तीचे नियामक तत्व काय आहेत सांगा? चार आहेत. हा, की पहिलं, तुम्ही हे करायचं नाही, म्हणजे मांसाहार करायचा नाही. कारण आहाराचा आपल्या मनावर, शरीरावर फार परिणाम होत असतो. मग आहे ना, मग मांसाहार करायचा नाही, शाकाहार तुम्ही करायचा. हम्म. आणि आता उद्यापासून आपले ज्ञानयोगातले अध्याय सुरू होतात, त्याच्यामध्ये व्यवस्थित बघूया की मांसाहार केल्यामुळे म्हणजे अहिंसा. अहिंसा या शब्दाचा अर्थ काय आहे?
पण इथे एक अर्थ की मांसाहार करायचा नाही. हे भक्तीचे म्हणजे तुम्हाला भक्तीच्या मार्गावर पुढे जायचंय, कृष्णांशी जोडायचंय. तर तुम्ही हा नियामक 4 नियामक तत्वातला पहिला आहे की तुम्ही मांसाहार करू नका. होतं काय की त्या आहाराचा आपल्यावर परिणाम होतो ते होतोच. आणि आता भरपूर प्रकारचं अन्न उपलब्ध आहे आणि इझिली उपलब्ध आहे. आणि जे आपल्याला व्यवस्थित पोषण देऊ शकतं, चौरस आहार होऊ शकतो तो. मग कशाला एखाद्या प्राण्याला उठून मारा? वनस्पतीजन्य आहार व्यवस्थित उपलब्ध आहे. दूध, तूप, हा डाळी, कडधान्य. मग विनाकारण स्वतःच्या फक्त जिभेच्या चोचले पुरवण्यासाठी काहीच आवश्यकता नाहीये दुसऱ्या प्राण्यांना मारायची. हम्म. त्यामुळे आपण शाकाहारी असाल म्हणजे मांसाहार घेऊ नका. दुसरं की तुम्ही कुठल्याही प्रकारचा अ, नका. ड्रग्स वगैरे हल्ली तर खूप पेपरला येत असतं, इथे इतका छापा ड्रग्सचे मिळाले म्हणजे साठा मिळाला वगैरे. तर आवर्जून लक्षात ठेवा की कुठल्याही व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवा. हे मांसाहार असतो ना, हा तुमच्या हृदयातली करुणा घेऊन जातो. ही जी व्यसनं असतात, हा, तुम्ही एखादा दारू पिलेल्या माणसाला त्याला बघा, त्याचं नावही आठवत नाही, पटकन घराचा पत्ता विसरायला होतो, आठवत नाही. हा म्हणजे एकतर आपण इथे भ्रमात आहोत, कृष्णाच्या विस्मरणात आहोत, मायेच्या सगळं माये कृष्णाशी असलेलं आपलं नातं तर आपण विसरलोय. हा, ऑलरेडी भ्रमातच आहोत. मग जेव्हा तुम्ही व्यसनं करताना कुठलीही, तेव्हा तो भ्रम आणि वाढतो. मग इथं कृष्णाबरोबरचं नातं तर सोडाच, इथे स्वतःचं नाव काय आहे आणि मी कुठे राहतो हे आपल्याला लक्षात राहत नाही. त्यामुळे हा आपला जो भ्रम आहे तो आणि वाढत जातो आणि कृष्णापासून आपण अजून लांब लांब निघून जातो. हं? आणि आत्म्याला घेऊन जातो असा विचार करायचं. मग त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नका, कुठलाच नको. म्हणजे भगवंतांना जुगार हा घेत नाही. कसं असतं, ह्यापासनं पण स्वतःला अगदी ठरवून लांब ठेवा. हल्लीच मी एक व्हिडिओ बघितला होता, किती मोठं कर्ज त्या मुलाने करून ठेवलं होतं आणि आई वडिलांनी किती स्वतःची शेती विकून ते सगळं ऑनलाईन त्या गेम मधलं कर्ज फेडलं होतं आणि तरी शिल्लकच होतं. मला तर थोडंसं वाईट पण वाटलं, एवढी मोठी मोठी 70-80 लाखाची कर्ज. ह्या पासून तुम्ही स्वतःला लांब ठेवा, कुठल्याही प्रकारचा जुगार खेळू नका. आणि हा जो असतो ना, आपल्या मेंदूच्या कल्पनाशक्ती, मेंदूची सक्रियता कमी करतो. हा, तुम्हाला लुडो खेळायचा आहे ना, बाजारात जा, सापशिडी आणा आणि सापशिडीच्या मागे लुडो असतो, ते दोन्ही खेळा तुम्ही. तुम्हाला खेळायला कुणी अडवलेलं नाही. ग्राउंडवर जा, कुठले पाहिजे ते खेळ खेळा. बॅडमिंटन खेळा, फुटबॉल खेळा, क्रिकेट खेळा. मुलांना स्वतःच्या घेऊन जा, तुम्हाला कुणी अडवलेलं नाही. हे जुगार वगैरे पासून स्वतःला लांब ठेवायचं. आणि हे आपल्या नियामक तत्वात आहे की जुगार नाही, म्हणजे पैसे लावून काही खेळू नका. खेळण्याचा आनंद घ्या, कुणीच नाही थांबवलेलं, पण जुगार नको. जुगार असतो ना, हे तुमच्यामधली सत्यता घालवतो. कारण तुम्ही जुगारमध्ये कोण सत्य बोलून नाही, ते सगळे कपटाने खेळायचे डाव असतात. त्यामुळे जुगार तुमच्यामधली सत्यता घालवतो. आणि चौथं, अवैध शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत. जर का तुम्ही म्हणजे ब्रह्मचारी आहात तर ठेवायचेच नाही, आणि तुम्ही गृहस्थाश्रमी आहात तर तुमच्या जे पती किंवा पत्नी आहे त्यांच्या बरोबर प्रामाणिक राहायचं. तर तुम्ही हे सगळे जे असे गोष्टी असतात ह्या समाजापासून थोडंसं चोरून आपण करत असतो. त्यामुळे आपल्या मनामधली निर्मळपणा असतो एक, तो निघून जातो. आणि मुख्य म्हणजे शुची निघून जाते तुमची. हा, शुची ही स्वच्छता 3 प्रकारची असते: शरीर, मन आणि व्यवहार. ही 3ही प्रकारची शुची आपली निघून जाते, तुम्ही जर का अवैध शारीरिक संबंध ठेवत असाल. मग आता तुम्ही म्हणाल की मग आता जी हे 4 गुण नसले म्हणून काय झालं? लक्षात ठेवा हा, कशामुळे आपली 4 नियामक तत्व काय, आणि हे तरी पाळायचा प्रयत्न करा. हे खूप सोपं आहे आणि तुम्ही बघाल की तुमची इच्छा असली तर पाळू शकाल आणि किती आपण भक्तीमध्ये कृष्णांच्या जवळ जाऊ शकतो. हा,
हे मनुष्य जे म्हणून आपण ह्या 4 गोष्टी करायला हव्या, की तुम्ही मांसाहार करू नका. का तर तुमच्या हृदयातली करुणा निघून जाते. मग नंतर व्यसनं करू नका. का तर भ्रम वाढवतं. आधीच भ्रमात आहोत. कृष्णाच्या विस्मरणात आहोत हां. मग त्याच्यानंतर जुगार. जुगार तुमच्यामधली सत्यता घेऊन जातं आणि अवैध शारीरिक संबंध हे तुमच्यामधली शुची घेऊन जातं. तर हे 4 गुण आपल्याला का हवेत? तर ना आज पुढे एक अध्याय आहे, दैवासुर संपद विभाग योग म्हणून. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही हे दैवी गुण आहेत. साधे गुण नाहीयेत हे. आपल्याला आता त्याचं महत्व पटणार नाही, पण आपल्याला लहानपणापासून आपल्या आई-वडिलांनी हे शिकवलेलं होतं, की बाळ खोटं बोलायचं नाही, नेहमी खरे बोलावे वगैरे. आपण स्वतः तुम्ही सोयीच्या तर ते दैव अमूल्य असे गुण आहेत जे कृष्णांकडे जायला आपल्याला मदत करतात. हा हा. मग आता ही साधना भक्ती झाली. ही पण आम्हाला जमत नाहीये. कृष्ण ह्यातलं थोडं काहीतरी अवघडच वाटतंय जरासं काहीतरी जमायला. मग कृष्ण पुढे बघा काय म्हणतायत. माताची पुढची स्लाइड घ्या. माताची पुढची स्लाइड घ्या. ही साधना भक्ती झाली. हा आता ही पण आपल्याला जमत नाहीये तर हा वाचा माताजी. नाहीतर आता कृष्ण पुढे काय सांगतायत बघा. हा बघ, मी सांगते हा. तू भक्ती योगाच्या विधी विधानांचे पालन करण्यास थांबा. जर तू भक्ती योगाच्या नियमांचे पालन करू शकत नसलास तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर याल. म्हणजे नाही मी आता हे पण नाही करू शकत आहे, पण मला काहीतरी करावंसं वाटतंय. मग कृष्ण म्हणतायत की ते नाही करू शकत आहे साधना भक्ती, तर निष्काम कर्मयोग करा. की तुम्ही फक्त कृष्णांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करा. मग मग आता तुमच्या इथे इथे आता हा दाखवलाय हा माणसाला काहीतरी येतंय बांधकामातलं काहीतरी करायला. मग जर का एखाद्या भगवंतांच्या मंदिराचं काम सुरू आहे ना, तर थोडंसं विनामूल्य तुम्ही तिथं सेवा द्या. तुम्हाला जे काही येतंय ते करा तिथे. किंवा तुमच्या गावात प्रसाद वगैरे असेल. प्रत्यक्षात जाऊन मी तिथं सेवा देऊ नाही शकत आहे. तर निदान बाहेरून तरी त्यांना काहीतरी पैसे द्या. किंवा धान्य वगैरे द्या. काहीतरी मदत करा. हां. एखादं मूल तुमच्याकडे आलं, ग्रंथ वगैरे विकतायत, तर त्यांच्याकडनं विकत घ्या. काही म्हणजे तुम्हाला जे काही त्यांच्यासाठी निष्काम कर्मयोग हां, की फक्त कृष्णांसाठी असं काहीतरी करायला जे जमतंय, सेवा द्यायला जमतेय, ती द्या. ह्यामुळे आपण जरा हळूहळू कृष्णांशी आणि जोडलं जाऊ. कायही घ्या. तुम्हाला जे काही जमतंय ते निष्काम कर्मयोग कृष्णांसाठी करायचा प्रयत्न करा. हा कारण माझ्यासाठी कार्य करून ना तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर याल. म्हणजे हळूहळू आपण नक्की भक्तीमध्ये म्हणजे अग्रेसर पुढे पुढे जात राहू. ओके. हा. माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. यत् करोषि यद् आश्नासि यजुजुहोषि दादासि यत् यत् तपस्यासि कौन्तेय तदमत्कृष्णात्पर्ण कृष्णार्पण. हे कुंतीपुत्र, तू जे काही करतो, जे काही खातो, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्णा. हे आपण मागे बघितलेलं आहे बघा हा श्लोक. कृष्णाने सांगितलेलं आहे की हे कृष्ण कुंतीपुत्रा, आपण जे जे काय करतो ना, खातो, दान करतो, तपस्या करतो, हा जे अर्पण करतोय हे आपण भगवंतांना अर्पण करावं. ह्यामुळे काय होतं की आपल्याला त्याची बंधनं, आता हे बरेचदा आपण बघितलंय की आपण भगवंतांना नाही अर्पण केलं तर त्याची बंधनं लागतात आणि हीच बंधनं आपल्याला फळं भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. तुमच्या चांगल्या कर्माची चांगली फळं, वाईट कर्मांची वाईट, पण आपल्याला जन्म मृत्यूच्या या फेऱ्यात निरंतर अडकून पडावं लागतं आणि आत्म्याला कृष्णांची ओढ आहे.
हे जर का आपण भगवंतांना अर्पण केलं तर आपण बंधनमुक्त राहू. हा, म्हणून याला कृष्ण भावना भावित कर्म म्हणतात. ही तरी करायला हवं, निष्काम कर्मयोग. हा, आपण जे काय करतो हे भगवंतांना अर्पण करायला हवं. थोडस तरी भगवंतांची सेवा करायचा प्रयत्न करायला हवं. हा, हा, माताजी पुढची स्लाईड बघा. इथे तुम्ही मंदिरांना मदत करू शकता, तुम्हाला शक्य आहे ना, तर अवश्य मदत करा मंदिराला. हा, माताजी आणि मुख्य म्हणजे आमची ह्या ज्या लिंक आहेत ही तुमच्यापर्यंत पण कुठून तरी आली ना, तसेच तुमच्या ओळखीच्यांमध्ये, रिलेटिव्ह मध्ये, मित्रमैत्रिणींना आमची लिंक पाठवा. तुम्ही जरा कृष्णांशी जोडला गेलाय तशी बाकीची पण जोडली जाऊ दे. हा, छोट्या छोट्या गोष्टी करू शकता. हा, वाचा माताजी. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात हा वाचते. असमर्थ असशील तर हा, वाचते हा माताजी. हा. तथापि तू जर माझ्या भावनेशी युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. हरे कृष्णा. हा, जर का आता आपल्याला वाटते की आपण निष्काम कर्मयोग करू नाही शकत आहे, घरातले म्हणतात अरे कृष्णासाठी मंदिरात नको देऊ, त्यापेक्षा समाजासाठी वगैरे काहीतरी कर. आणि आपण बघतो पण खूप कॉर्पोरेट वगैरे असतात बघा, ज्यांचे बरेच समाजसेवेचे खूप छान असतं, म्हणजे बरेच त्यांचे हॉस्पिटल्स वगैरे असतात. बरं, तुम्हाला म्हणतात बाबा तसं वाटतंय काहीतरी करावं, तर कृष्ण म्हणतात तसं कर. त्यामुळे तरी एक शांती, तुम्ही जेव्हा असं समाजासाठी सुद्धा, आता ते काय सुहृदम सर्व भूतांनाम आहेत, कालच आपण बघितलं की सगळ्या प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो वगैरे. तर तसं जर का करायचं असेल हं, की तर तुम्ही तसं करू शकता. आपल्या कर्मफलांचा त्याग करून समाजासाठी, समाजसेवेचं काहीतरी करायचं असेल तर तसं करा. इथे ते नंद महाराज दाखवलेत. कृष्ण त्यांच्या घरी आल्यावर आहे ना, नंद महाराजांनी खूप दानधर्म केलेला ते दाखवलं होतं. तर असं समाजात बऱ्याच लोकांना गरज असते, तुम्ही कुठल्याही स्वरूपाची त्यांना मदत करू इच्छिता तर अवश्य करा. हा, मग त्यामुळे तरी आपलं हृदय शुद्ध होत जाईल, मन शांत होत जाईल आणि तुम्ही कृष्णांकडे जाऊ शकाल. हा, हा, माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ना ध्यान विषयते ध्यानात्मकर्म फल त्याग त्यागा गच्छन्ति नंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. हरे कृष्णा. आता आपल्याला जर का शास्त्रांचा अभ्यास करणं वगैरे शक्य नाहीये, तर भगवंत म्हणतात तू ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कर, गुरूंकडे जा. हा, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचा प्रयत्न कर, त्यांच्याशी प्रश्नोत्तर करा, म्हणजे शंका असतील त्या समाधान करून घ्या वगैरे. पण ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यान योग करू शकता. आणि ध्यानापेक्षा पण श्रेष्ठ काय, तुम्ही कर्मफलांचा त्याग करणं. हा, म्हणजे आपल्याला ना ही कर्मफल भगवंतांना अर्पण करायला हवीत आपण, तर आपण एक मनशांती प्राप्त करू शकतो, आपल्या बरोबर हे ओझं राहत नाही. आपण ह्यांची बली महाराजांचं तुम्हाला सांगितलं होतं, नांदृग महाराजांची पण गोष्ट बघितलेली. हा, आणि आता इथे आहे ना एक फळवालीची गोष्ट आहे, की आपण सगळं जे करतो हे भगवंतांना अर्पण केलं ना, तर असं नाहीये की आपण रिकामेच राहणार आहेत. भगवंत समर्थ आहेत सगळं बघायला, ती चिंता करायची पण आपल्याला गरज नाही. पण आपलं मन खूप प्रसन्न होईल, म्हणजे तो आपल्या आनंदासाठी, कृष्णांचा आनंद हा नंतरच, स्वतःच्या आनंदासाठी तरी तुम्ही करून बघायला हवं. म्हणजे जप करण्याचा तुम्हाला किती बरं वाटतं बघा, जप करा आणि की थोडी जण घरातली मिळून हरिनाम घ्या, आनंदाची अशा लहरी उठणार आपल्यामध्ये. का तर तो आत्म्याचा आनंद आहे. इथे ही फळवाली असते, गोकुळातली असते, वृंदावनातली, आणि ती खूप ऐकत असते की नंद महाराजांच्या घरी एक खूप छान बालक आहे, त्यांचा लाला असा आहे तसा आहे.
तर मग ती म्हणते चला आता एक दिवस फळं घेऊन जाऊयाच आपण त्या बाळाला पाहूनच येऊया यशोदेकडे जाऊन. मग ती फळवाली ती विकायला जात नाही, ती फळांची तिची बुट्टी घेते आणि यशोदेकडे येते. मग यशोदा माता तिला हाक मारते दारात येऊन. असतात. हा छोटासा कृष्ण असतो तिथे. लुटूलुटू धावत येतो, बघतो तो फळवाली आली आहे. मग हळूहळू करत ना तिच्या टोपलीतली सगळी फळं बाहेर घेतो, म्हणतो सगळी पाहिजे. आणि ती जी त्यांना बघते त्या बालकृष्णाला, त्या फक्त बघत राहतात. का म्हणजे फक्त दुसरं काही करत नसतात. ती फक्त त्यांच्याकडे बघत राहते. हे कोण आहेत? हे इतके छान. तल्लीन होऊन जाते त्यांना बघण्यात. आणि कृष्ण सगळी फळं घेतो आणि त्याला माहीत असतं, की आपली मैया असं कोण पण आलं, की घरातलं धान्य त्यांना देत असते. मग आज जातो तांदळाच्या तिथे हात घालतो आणि छोटंसं बाळ त्याच्या हातात मुठीमध्ये किती मावणार. थोडेसे तांदळाचे दाणे आणत असतो, ते पण वाटेत थोडे हातातनं सांडतात आणि प्रत्यक्षात तिच्या बुट्टीमध्ये ना 1, 2, 3 दाणे फक्त टाकतो. ती ते फारसं काय बघत नाही. मग ती बुट्टी आपली घेते, डोक्यावर ठेवते आणि चालू पडते आणि पूर्ण रस्त्याने फक्त तिला कृष्ण आठवत असतात ते. आणि अशी करत आहे ना, जेव्हा ह्याच्यामध्ये येते स्वतःच्या म्हणजे घराच्या जवळ येते आणि मग तिला जाणवतं, अरे आपली ही टोपली डोक्यावरची तर पूर्ण रिकामी झालेली होती. ही एवढी जड का लागतेय? म्हणून घरी पोहोचल्यावर उतरून बघते, तर पूर्ण अशा रत्न आणि माणिक वगैरे अशा अनमोल रत्नांनी ती भरलेली असते. हां. तर असे आहेत भगवंत. आपण त्यांच्याकडे समर्पित व्हायचंय. बाकीचं बघायला कृष्ण समर्थ आहेत आणि तिला मिळालेला तो आनंद बघा आणि ती मुख्य म्हणजे गेली. आपण पण ना भगवंतांकडे हात पुढे करायचा, एक पाऊल पुढे टाकायचा अवकाश आहे. आपण एक पाऊल टाकलं ना, भगवंत आपल्याकडे 10 पावलं टाकतात पुढे. हां, घ्या पुढची. हरे कृष्णा. जो जीवांचा द्वेष करीत नाही, सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो असुख दुःखामध्ये समभाव राखतो, जो समाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन बुद्धी माझ्यावर स्थिर करून तो दूर इच्छाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. हे भक्तांचे गुण आहेत. हा हा अध्याय तुम्ही नक्की प्रयत्न करा जरा वाचायचा. छोटासाच अध्याय आहे आणि हा अध्याय हेच भक्तीचं सार आहे. आपल्या जीवनाचं ध्येय हा अध्याय असायला हवा. तर का वाचा? हे प्रिय कृष्णांचे प्रिय गुण आहेत. म्हणून तरी वाचा हे. की जो दुसऱ्यांचा द्वेष करत नाही आणि हे जो आहे ना ह्यामुळे आपण सोशल लाईफ मध्ये पण खूप छान राहतो बघा. तुम्ही कुठल्या पण म्हणजे जॉब करत असा काहीही असा जीवनाच्या कुठल्याही स्टेजमध्ये असा की हे आपल्यामध्ये हे गुण असले ना तर आपल्या सगळ्यांशी संबंध चांगले राहतात. की बघा कृष्ण काय म्हणतात जो कुणाचा द्वेष करत नाही त्यांनी 9व्या अध्यायात पण सांगितलं अर्जुना मी तुला हे ज्ञान का देतोय कारण तू कुणाचा मत्सर करत नाहीस. हा द्वेष नाही आपण दुसऱ्याचा द्वेष नाही केला पाहिजे आणि सर्वांचा सुहृदय मित्र आहे. फक्त मनुष्याचा नका राहू. सगळ्यांवर प्रेम करायला शिका. कालच सांगितलं ना प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे. मिथ्या अहंकार म्हणजे काय असतो माहितीये मी करता मी भोगता. मी जेवण करते मी घराची साफसफाई करते असं नाही. मी पैसे कमवून आणतो किंवा मी हे ऑफिस चालवतोय असं नसतं. तर तुम्ही हा म्हणायचा मिथ्या अहंकार. आपला खरा अहंकार आपल्याला हवा, जो हनुमानांना वगैरे होता. मी रामाचा दास आहे. हां. हनुमान बुद्धिमत्तां वरिष्ठम आहेत. हां. सगळं म्हणजे सगळी गुणांची खाण आहेत. तरी ते स्वतःला रामांचा दास समजायचे. तसे आपण पण जीवेर स्वभाव नित्य कृष्णेर दास. तुम्ही पण भगवंतांना त्यांचं दास समजा आणि त्यांच्या सेवेमध्ये जोडून घ्या. हां. जे काही करताय ना, अभ्यास करताय, जॉब करताय, तुम्ही काहीही तुम्ही कुठली तरी कला शिकताय, तर भगवंतांची कृपा आहे म्हणून शिकतोय आणि जे काही शिकतोय ही भगवंता तुमची सेवा म्हणून अर्पण करतो. असा आपला भाव हवा. यश मिळालं तरी तुम्हाला अर्पण हं, आणि जे काय आहे ही तुमची कृपा. अपयश आलं काय थोड्याशा स्वतःच्या कपॅसिटीज कळल्या आणि थोडंसं प्रयत्न करू असं. हां.
स्वतःला स्वामी समजत नाही. आणि कसं आहे स्वामी, हे एक लक्षात ठेवायचं की हे जीवनाचं सत्य. इथं आपलं असं काही नसतं. हा, इथलंच हे भगवानचं आहे. आपल्याला फक्त मिळालेलं आहे. आपण हे पुढे पास करू शकतो पुढच्या पिढ्यांपर्यंत. तर आपण आहे ना भगवंतांना म्हणजे नित्य हे सगळं कृष्णांचं आहे हे मनात लक्षात ठेवायचं. हं? जो सुखदुःखांमध्ये समभाव, म्हणजे आता म्हटलं ना, सुख आली तरी खूप दुसऱ्यांना काय वाईट बडबडणे वगैरे असं नाही. खूप अहंकारात जाणे. सुख आली तरी कृष्णांची कृपा, दुःख आलीत हा तरी ठीक आहे. जराशा आपल्या कपॅसिटीज कळतायत, ह्यातनंही बाहेर पडायचा प्रयत्न करायचा असं. हं? कुणाला त्याच्यासाठी ब्लेम करणं नाही, तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं. हा, त्या दुःखात खूप वाहवत जाणं नाही असं. क्षमाशील असायला हवं. छोटे छोटे आपण म्हणजे दुसरा असा का वागतो तर त्याचेही काहीतरी प्रॉब्लेम असतील. हं? आपण क्षमाशील असायला हवं, जरासं दुसऱ्यांना समजून घ्यायला हवं. सदैव तृप्त. हे जे संत असतात ते बघा, सदैव तृप्त असतात, आत्मसंयमी, त्यांच्या इंद्रिय त्यांच्या कंट्रोलमध्ये असतात. हे इथे सुदामा दाखवलेत बघा हा. त्याच्यानंतर आपले मन बुद्धी माझ्यावर स्थिर करून दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे. तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे भगवंतांवर त्यांचं मन आणि बुद्धी स्थिर असते आणि दृढ निश्चयाने. आता आपण जर का निर्विशेष ब्रह्माची ते उपासनेचं म्हटलात ना, आता गरमीच्या दिवसात जप करायला बसलो आणि चुकून लाईट गेली, फॅन बंद झाला, तरी आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं. आता कसा जप करू? माझी कामवाली आली नाही. पहिल्यांदा आपण काय कॅन्सल करू तर जपच करायचं कॅन्सल करू. हा, आणि तर भगवंतांना असे भक्त नाही जे दृढ निश्चयाने भक्तीमध्ये, हा आहे ह्यात सगळ्या गोंधळ आहे पण त्यातनं काहीतरी करेन, 2 माळा जप करेन, गीतेचं एखादं पान रोज वाचेन, मंदिरात जाऊनच येईन असं. तर असे भक्त भगवंतांना अतिशय प्रिय आहेत. हा, हे सुदामांवर कृष्णाने किती प्रेम केलं बघितलं ना तुम्ही. अं, छान आहे हे. हा, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्णा. ज्याच्यामुळे कोणी विघ्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे विघ्न होत नाही, जो हर्ष, दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. हा, म्हणजे जो पटकन तुम्ही रागात येत नाही. हा, आणि दुसऱ्यांवर पण राग करत नाही असे. जो आनंद, दुःख, भय, चिंता यामध्ये समभाव राखतो. हा, तो अत्यंत प्रिय आहे भगवंतांना असे भक्त. हा, की ज्यांची त्यांच्या इंद्रियांवर पूर्ण ताबा असतो, इंद्रियांच्या मागे वाहवत जात नाहीत ती. इथे ही गोष्ट आहे. आता कसं आहे, शंकर आणि पार्वती. शंकर हे वैष्णवांमध्ये म्हणजे आद्य वैष्णव आहेत, सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत. तुम्हाला म्हटलं ना, वैष्णवानाम यथा शंभो. तर तुम्ही कुठेही जा, रामायण, भागवतम अशा सगळ्याच्या मुळात शंकर पार्वतीला ते सांगतायत अशीच आहे कथा. ते निरंतर एकतर भगवंतांचं ध्यान करत असतात, नाहीतर त्यांना भगवंतांविषयी श्रवण करायला तरी आवडतं किंवा मग कथा सांगायला तरी आवडतात. आणि रामायणाच्या सुरुवातीला ते शंकर पार्वतीला कथाच सांगत असतात रामायणाची. भागवतमचं पण आहे. तर आहे ना, हे जे एकदा ना शंकर पार्वतीला असंच भागवतम सांगायला सुरू करतात. आणि त्यांनी सुरू केल्याबरोबर ना सगळे ऋषीमुनी तिथे, नारद वगैरे दिसत आहेत बघा आपल्याला. शंकर कथा सांगतायत म्हटल्यावर ना सगळेजण आपापल्या शिष्यांना घेऊन येतात आणि ऐकत असतात. कितीतरी काळ निघून जात असतो पण ही सगळी आत्म्याच्या स्तरावर असणारी लोक, त्यामुळे तल्लीन होऊन ऐकत असतात आणि त्यांचं सुरू असतं. आणि मग तिथून एक चित्रकेतू नावाचे गंधर्व त्यांच्या विमानातून चाललेले असतात. मग कथा ऐकायला ते पण आपलं विमान थांबवतात आणि कथा ऐकत असतात. आणि कसं काय सतीचं तिकडे लक्ष जातं आणि त्याच वेळेस नेमके ते हसतात. मग तिच्या लक्षात येतं, बघते हा माताजी, मी नंतर सांगते हा तुम्हाला. मग आहे ना, नेमकं त्याच वेळेस पार्वती मातेचं म्हणजे सतीचं तिकडे लक्ष जातं आणि चित्रकेतू महाराज तिला हसताना दिसतात. मग का कोणास ठाऊक त्यांना असं वाटतं की तेव्हा त्यांच्या लक्षात येते की त्या तिथे दिसते का शंकरांच्या मांडीवर बसलेले असतात. आणि ते बघून ते हसले. चित्रकेतू महाराजांनी ते काय बघितलेलं नसतं पण का कोणास ठाऊक ते हसतात आणि त्यांना त्या शाप देतात की तू
पुढचा जन्म तुला असुराचा मिळेल म्हणून. मग ते अजिबात उच्छाप वगैरे मागत नाहीत आणि ना वाईट वाटून घेत. म्हणजे सती जरी झाल्या पार्वती माता तरी त्या शुद्ध वैष्णवी आहेत, परम भक्त आहेत. म्हणून त्यांनी दिलेला शाप सुद्धा आशीर्वादासारखा स्वीकार करतात आणि म्हणजे तिथनं निघतात. मग पुढचा जन्म त्यांना वृत्रासूर नावाच्या असुराचा मिळतो. भागवतम मध्ये गोष्ट आहे बघा त्या वृत्रासुरांची. आणि त्या जन्मात मात्र भगवंतांचं धामच प्राप्त होतं सर्व. मग तेव्हा शुद्ध भक्तांनी दिलेला शाप सुद्धा तारकच असतो. आणि हे चित्रकेतूंचा हा गुण आहे की कशामुळे उद्विग्न होत नाही. मग दुःखात बुडले असे 5-5 मिनिटाला आता हा डिप्रेशन शब्द कानावर येत असतो, जो कधी ऐकला पण नव्हता. छोटी छोटी मुलं इतकी कशी आहे तुम्ही दुःखात, असं नाही. तुम्ही मनाने स्ट्रॉंग असायला हवा आपण. हम्म. त्यासाठी दुसऱ्या अध्यायातलं तो 13-14 ते श्लोक वगैरे वाचा परत एकदा, ऐका. हम्म. तर हे भक्त, शुद्ध भक्त असे असतात बघा. आता आपली पुरी संत परंपरा बघा तुम्ही, ह्या समाजाने आपले सगळे म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम, हे चोखामेळा वगैरे, ह्यांना समाजाने काही कमी त्रास दिला पण त्यांनी बदल्यात काय दिलं बघा, फक्त प्रेम दिलं. तर हे शुद्ध भक्त असे असतात. हा. हा. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, म्हणजे त्यांचे ते दृढ निश्चयी असतात. हा, त्यांचं व्यवस्थित ठरलेलं असतं भक्ती कशी करायची वगैरे. ओके. पुन्हा जे चिंताविरहित म्हणजे ना, त्यांनी भगवंतांवर सगळं सोडून दिलेलं असतं की भगवंत जे करतील ते योग्यच काहीतरी असेल, असा त्यांचा ठाम विश्वास असतात. आणि कुठलेही फळ प्राप्त करायला महत् प्रयास करत नाहीत. हे मी गोष्ट सांगते पुढे तुम्हाला. हा. आपले जरासं आपण पुढची एकदा फक्त हे बघून पूर्ण करूया. भक्तांचे गुण मोठी आहे गोष्ट. बिल्व मंगल ठाकूर म्हणून आहेत, ज्यांनी खूप सुंदर अशा रचना केलेल्या आहेत भजन वगैरे. त्यांची गोष्ट आहे की महत् प्रयास म्हणजे काय ते कळेल. की विनाकारण खूप इथे की नाही धावपळ करायची आवश्यकता नसते आपल्याला. बघू आपण ते. आता जी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, जो शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, तो असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. हा, मग तेच कुठल्याही परिस्थितीत ते सम राहतात की हा कृष्ण ही तुमची कृपा, आणि ते कृष्णांशी घट्ट जोडलेले असतात. हा. काही गेलं म्हणून शोकही नाही, खूप आकांक्षा पण नाही, म्हणजे स्थिर असतात. इथे प्रल्हाद आहेत बघा. आपण किती कारण सांगू, आता पण आपण सांगूच मला ही भक्ती नाही जमत, ती भक्ती नाही जमत. प्रल्हाद तर असुरांचे म्हणजे आजूबाजूला सगळे असुर होते आणि वडील असुरराज होते. प्रल्हाद त्यांना हाक मारताना हे असुरराज म्हणून मारायचे आणि वडील पण आनंद व्हायचा त्यांना. बच्चा पोझिशन समज रहा है असं वाटायचं. म्हणजे की ठीक आहे आपली पोझिशन समजतो असं नाही वाटायचं की वडील, म्हणजे त्यांना एवढा आनंद व्हायचा स्वतःला असुरराज म्हटल्यावर. तर असं. आणि एक 5 वर्षाचं म्हणजे सगळं जग म्हणत होतं की तुम्हीच भगवंत आहात, फक्त स्वतःचं एक 5 वर्षाचं बाळ म्हणत नव्हतं. कारण त्याने बिचाऱ्याने, नारद त्याचे गुरु, आईच्या पोटातून शिकलेला होता तो, भक्ती काय असते ते. आणि नारदांसारखे गुरु, त्यामुळे तो आपला सांगत असतो की तुम्ही नाही, हे जे सगळं आहे हे विष्णूंचं आहे आणि पिताजी आपण असं करूया, हे सगळं सोडूया आणि वनात जाऊन भजन भक्ती करूया. हा, तर एवढं वेळ तर त्याला मारायचा किती किती प्रयत्न करतात. अरे बापरे, केवढा म्हणजे प्रयत्न. आणि शेवटी मग आपल्याला कथा माहित आहे की ती अत्र तत्र सर्वत्र म्हणजे विचारत असतो ना, इथं आहे तिथं आहे. मग एका खांबालाकडे बघून तो म्हणतो की अत्र तत्र सर्वत्र सगळीकडे आहेत माझे विष्णू. मग म्हणतो ह्या खांबात आहेत, तर हो म्हणतो ह्या खांबात पण आहेत. मग लाथ मारतो. हं. त्याबरोबर मात्र आता खांबात कशाला नरसिंह असणार सांगा. पण भक्त म्हणाला ना खांबात आहेत, तर ते भक्त वत्सल आहेत. खांब फोडून आले आणि किती खूप रागात असतात जेव्हा प्रकट होतात, ते किती त्रास द्यायचा.
किती म्हणजे किती 5 वर्षाच्या बाळाला तुम्ही किती त्रास देणार? आणि ह्या किती त्रास देऊ देत, प्रल्हाद फक्त भगवंतांचं नाम घेत असतात आणि घरी पण परत येत असतात. छोट्या छोट्या कारणावर रुसतो आपण आई वडिलांवर वगैरे. प्रल्हाद इतका त्रास सहन करत असतात आणि त्यातनं जिवंत राहून परत वडिलांकडे येत असतात. हा हे आणि शेवटी पण जेव्हा हे म्हणजे नरसिंहदेव मारतात ना ह्याला अं, हिरण्यकश्यपूला, सगळ्या त्या ब्रह्मदेवानी दिलेल्या सगळ्या अटी पाळून मारावं लागतं. की दिवसा नाही, रात्री नाही, मनुष्याकडून नाही, प्राण्याकडून नाही, घराच्या आत नाही, बाहेर नाही, आणि पण काय असलं तर आठवा बघू. त्या सगळ्या जमिनीवर नाही, आकाशात नाही, मांडीवर ठेवतात स्वतःच्या. असं सगळ्या सगळ्या अटी पाळून मारतात. आणि त्याच्यानंतर ना त्यांच्याकडे जवळ जायला पण कोण तयार नसतं. देवतांना पण भीती वाटत असते. लक्ष्मी मातेला सांगतात की तुम्ही जा. लक्ष्मी म्हणते मी पण नाही. एवढे क्रोधात. क्रोध म्हणजे कसला असतो की भक्ताला इतका त्रास. मग त्याच्यानंतर आहे ना म्हणजे देवता सांगतात की प्रल्हादला तू जा. व प्रल्हादला ना आता सिंहाचं बाळ थोडं बछडा त्याचा छावा त्याच्याकडे जायला घाबरणार. अगदी असं प्रेमाने स्वतःच्या छातीला लावून घेतात. तेव्हा प्रल्हाद काय मागतात सांगा. हं? प्रल्हाद म्हणतात की माझे वडील अज्ञानी होते, त्यांना माफ करा भगवंता तुम्ही. आधी एकतर काय मागायला तयारच होत नसतात. जेव्हा ते सांगतात की बा तू काहीतरी माग, तेव्हा ते सांगतात की माझे वडील अज्ञानी होते, त्यांना माफ करा. म्हणजे इतका हे गुण ते आहेत की इतकं सगळ्यामध्ये स्थिर, आणि मागितलं तरी स्वतःसाठी काही नाही भक्त. वडिलांना मग ते सांगतात की तुझ्यासारखा भक्त ज्या कुळात होतो ना, त्याच्या 21 आधीच्या आणि येणाऱ्या 21 पिढ्यांचा उद्धार झालेला असतो. तर असं. घ्या माताजी पुढची स्लाईड. तशा ह्या इतक्या कमी वेळात सांगून होणाऱ्या कथा नाहीत, ह्या गहिराईने अभ्यास करायच्या कथा आहेत. माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्णा. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरदाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि तो भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो आम्हाला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. बघा असा हवा भक्त. कृष्ण काय म्हणताय ते असे असतात. तुम्हाला संतांमध्ये आपल्याला जरासं टेम्परेचर वाढलं, गरम झालं, जराशी थंडी पडली, मीच इथे स्वेटर घालून बसली, थंडी वाजते, काहीच आपली सहनशक्ती असते. जरासं कोणतरी काय बोललं नाही, त्याने माझा अपमान केला असं नाही. हे जे भक्त असतात ना, ह्या सगळ्यामध्ये ते शांत असतात, कुणावर रागही नसतो. स्तुती निंदा मान अपमान, शीत उष्ण, सुख दुःख, आणि पुन्हा काय, कुसंगापासून मुक्त असतात. तुम्ही सत्संग राहायला म्हणजे भक्तांच्या संगतीत चांगल्याच राहा. संगतीचा आपल्यावर खूप परिणाम होतो. वाईट संगतीचा परिणाम कर्णाला विचार अशा नावाचं युट्यूबवर कुठेतरी तुम्हाला हे पण सापडतील प्रवचन. सापडलं तर ऐका पण. तर भक्त जे असतात हे नेहमी चांगल्या संगतीमध्ये राहतात. भक्तांच्या शांत, मिळेल त्यात संतुष्ट, घरादाराची काळजी करत नाही म्हणजे वाऱ्यावर सोडलं असं नाही. तर भगवंत समर्थ आहेत, विनाकारणचं बर्डन, प्रेशर स्वतःवर घेत नाहीत. की काही झालं तरी भगवंत आहेत आपल्याला सांभाळून घ्यायला असं. ज्ञानामध्ये स्थित असतात की आपण कोण, भगवंत काय आहेत, असं भक्तीमध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेले असतात. हे इथे अंबरीश महाराज आहेत, आता यांची पण कथा आहे. हे अंबरीश महाराज असतात ना, भागवतम मध्येच येतात. नवविधा भक्ती सांगितलेली बघा, त्या 9ही मार्गाने भगवंतांना प्राप्त केलेलं. ऍक्च्युली पूर्ण पृथ्वीचे राजे होते आणि एकादशी व्रत करत असतात. मग त्यांचं एकदा एकादशी व्रत असतं आणि द्वादशी दुसऱ्या दिवशी ना ते व्रत सोडायचा एक मुहूर्त असतो. आपल्या ग्रुपवर येईल बघा, आता इस्कॉनच्या ग्रुपवर येतो, त्या वेळात सोडावी आपली एकादशी. मग ह्यांनी निर्जला केलेली असते आणि दुसऱ्या दिवशी हे काय मुनींचं नाव, अरे बापरे,
दुर्वास मुनी. दुर्वास मुनी त्यांच्या शिष्यांना घेऊन येतात. आणि होतं काय, हे ते काय म्हणतात, मी स्नान करून येतो. मग स्नान करून यायची वाट बघत असतात आणि तोपर्यंत इकडे ना एकादशी सोडायचा मुहूर्त निघून जात असतो. मग आता एकादशी सोडायचं ते व्रत म्हणजे पूर्ण करायचं, ती पद्धत आहे की त्या मुहूर्तात तुम्ही सोडायचं. पण आता त्यांना सोडून काय खाणार तरी कसं, त्यांना राग येणार ना. मग त्यांचे मंत्रींचा काय सल्ला मिळतो की तुम्ही फक्त थोडस पाणी प्राशन करा, जल. मग पाणी घेतल्यामुळे काय होईल, निर्जला एकादशी आहे, तो उपवास पण फिटेल, म्हणजे पारणा होऊन जाईल त्याचा. आणि मुनींचा पण कुठला अपमान होईल. जस्ट पाणी असं नुसतं प्राशन करतच असतात, घेतात पाणी, तोपर्यंत दुर्वास मुनी येतात आणि म्हणतात, एक राजा असून तुला जरा सुद्धा म्हणजे वरिष्ठांना आदर कसा द्यायचा माहित नाही का, वगैरे असे बोलतात. स्वतःची जटा अशी शिखा काढून जमिनीवर आपटतात आणि एक कृत्या म्हणजे एक शक्ती तयार करतात आणि त्यांच्यावर सोडतात. पण ते बघा, ते म्हणजे तसे ते सर्व समर्थ राजे असतात, पण कुठलं माफी मागत असतात दुर्वासांकडे, चुकी झाली म्हणून. तसेच हात जोडून उभे राहतात. ती कृत्या येते म्हणून इकडे तिकडे सुद्धा होत नाही. आणि ना त्याबरोबर भगवंतांच्या धामातनं त्यांचं सुदर्शन चक्र सुटतं भक्तावरचा हा अन्याय बघून, आणि त्या कृत्याला मारतं आणि दुर्वास मुनींच्या मागे लागतं. मग दुर्वास धावत धावत स्वतःचे ब्रह्मांड वडील असतात त्यांच्याकडे जातात. तर ब्रह्मा म्हणतात की मी यात तुझी काही मदत करत शकत नाही, तू इथं थांबू नकोस. माझं ब्रह्मलोक पण हा सुदर्शन चक्र खरा हे करेल, नष्ट करेल म्हणून. मग ते शिवजींकडे जातात. मग शंकर म्हणतात, मी तुला यात काही मदत नाही करू शकत, तू माझ्याकडे येऊन का उपयोग. तू विष्णू सुदर्शन चक्र विष्णूंकडे आलंय, त्यांच्याकडे जाते, तुझी मदत करणार, इथे नाही उपयोग होणार. मग विष्णूंकडे जातात. मग विष्णू म्हणतात, हे जे सुदर्शन चक्र आहे ना, ह्याला मी नाही थांबू शकत, कारण तू माझ्या भक्ताचा अपराध केलायस, भक्ताला दुःख दिलंयस. तू भक्ताने जर का तुला क्षमा केली तर ते आपोआप परत येणार. मग ते परत ह्यांच्याकडे येतात, अमरीश महाराजांकडे. तर बिचारे तशीच त्यांची वाट बघत, काही म्हणजे न ग्रहण वगैरे करतात, तसेच थांबलेले असतात. मग दुर्वास येतात, बघितल्यावर हे अमरीश महाराज पुढे येऊन लगेच त्यांची क्षमा वगैरे मागायला लागतात. मग ते दुर्वास म्हणतात, ते सुदर्शन चक्रचं सगळं म्हणतात ना, तर ते म्हणतात, मी मुळातच तुमच्यावर कोण राग आलेलाच नाहीये, माझ्याच हातनं चूक झाली, मी काय तुम्हाला क्षमा करणार. मग ते सगळं म्हणजे ऐकल्यावर, आणि मुख्य म्हणजे दुर्वासाने त्यांची माफी मागितल्यावर ते सुदर्शन चक्र होतं तसं त्याच्या धामात भगवंतांच्या तिकडे जातं. हा, तर असे असतात हे भक्त, आणि भगवंतांना ते अत्यंत प्रिय असतात. त्यामुळे आपण भक्तांना मदत नाही करू शकलो तर त्रास तरी देऊ नये कधी. कारण भक्तांवर भगवंतांचं अतिशय प्रेम आहे. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहेत. हरे कृष्णा. हा, मग बघा, हा हा श्लोक लक्षात ठेवा की जो भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचं अनुसरण करतो, म्हणजे ना ही भक्ती आपल्या बरोबर पुढे येणार आहे. गजेंद्रला मागच्या जन्मातली भक्ती आठवली. आता आपण बिल्वमंगल ठाकची गोष्ट बघू. गुरु कृष्ण कुठल्या ना कुठल्या तरी रूपात तुम्हाला येऊन सावरतील, तुमचं अधःपतन होत असलं तर. दुसऱ्या अध्यायातला तो श्लोक की ह्या मार्गावरची थोडीशी प्रगती सुद्धा तुम्हाला सर्वात मोठ्या भयाला वाचवू शकते. तर हा अविनाशी भक्तीचा मार्ग आहे. आणि इथं आपल्याला खूप काही करायचं नाही, सोप्या सोप्या गोष्टी तुम्हाला ज्या रूपात आवडते त्या रूपात भगवंतांची सेवा जशी जमेल. मी सांगितलं ना, तुम्ही त्यांच्या कथा ऐका, घरातल्या मुलांना सांगा, आजूबाजूच्यांना बरोबर कृष्णांबरोबर बोला, म्हणजे मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना, मंदिरात जा, सेवा घ्या. घरातल्या प्रत्येकाकडे घरात कृष्ण असतो, बाळकृष्ण. जेवण आधी जे बनवताय ते त्याला सेंटरला ठेवून बनवा, त्यांना द्या. काय नवीन घेतलात तर त्यांना दाखवा. तुम्हाला काहीतरी हवंय, वाईट वाटतंय तर त्यांच्याशी बोला. भाऊ बहीण, मित्र, गुरु, माता पिता, तुम्हाला जे हवं ते एक नातं त्यांच्याशी जोडा आणि त्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान करा. हम्म. जे फक्त मला सर्वोच्च ध्येय बनवतात ते मला खूप प्रिय आहे. तर आणि ही अविनाशी, ह्या भक्ती मार्गावर तुम्ही जे काय करणार हे नेहमी आपल्या बरोबर राहणार आहे. तर इथे ते बिल्व मंगल ठाकूर आहेत बघा, ह्यांना
डोळे नव्हते. हा, तरी पण इतकी सुंदर रचना करायचे ना, ते गायला लागले की बघा ते कृष्ण स्वतः ऐकायला येऊन बसायचे. तर कसं असतं ना, हे बिल्वमंगल ठाकूर असतात ना, ते आधीच्या जन्मामध्ये एका ना हे असतात म्हणजे भक्तच असतात. पण गुरूंच्या मार्गदर्शना वगैरे खालीच असतात. पण त्यांना ना मोठ्या मोठ्या कथा करून प्रसाद करायला खूप आवडत असतात. आणि त्यांना एक सध्या एकदा वाटत असतं आपण एक मोठासा महाप्रसाद करावा, पण पैसे नसतात. मग विचार करत असतात मी पैसे कुठून आणू? आणि होतं काय, ते स्मशाना शेजारी असतात बसलेले जवळच. त्यांना दिसतं की त्या स्मशानात अचानक चांगले चांगले लोक खूप यायला लागले. आपलं हे जाऊन बघतात की काय झालं. तर त्यांच्या तिथली राजकुमारीच राजाची मुलगी वारलेली असते आणि सगळे अंतविधी वगैरे करतात आणि जातात. हरे कृष्ण. आवाज गेला माताजी. तर ना तिथून आवाज येतो की तू असं करू नकोस, हे प्रकारचं पाप आहे. तर त्यापेक्षा माझ्या वडिलांना आणि माझ्या खोलीमध्ये जी दागिन्यांची पेटी आहे ती मी तुम्हाला द्यायला सांगितली असं सांगा. मग हे जातात. मग राजाला भेटतात. राजा पण म्हणतो आता मुलगी तर नाहीये आपली, मग दागिन्यांचं तरी काय, म्हणून ते त्यांना देतात. मग हे येतात आणि खूप पैसे मिळतं, म्हणजे त्याचे पैसे होऊ शकत असतात, मोठा प्रसाद घालू शकत असतात आणि ते सगळं करतात. पण पुन्हा विचार करतात, हा हे सगळं केलं मी, करेनच ह्याचा पण कथा आणि प्रसाद, पण म्हणतात ते तरी फुकटच जाणार ना जमिनीत मिसळून, ते तरी फुकट कशाला घालूया, भक्तीसाठी वापरूया. असं करून ते पुन्हा आवाज येतो हा की तू हे घेऊ नकोस, ह्यावर तुझा अधिकार नाहीये. आणि तरी पण ते घ्यायला जातात. मग ती शाप देते की तू इतका जर का असं वागत असशील, म्हणजे इतका आसक्त असशील चुकीच्या मार्गात, तर आहे ना तुझं पुढच्या जन्मात म्हणजे तुझं म्हणजे चारित्र्यहीन म्हणून तू जन्मशील. आणि मग नंतर त्यांचा मृत्यू होतो आणि त्यांना पुन्हा एक जन्म मिळतो. मग त्यात ते कसे असतात माहित आहे, एक चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्मतात, पण कसं असतं त्यांचं एका ना हे एका स्त्री बरोबर असं हे असतं, संबंध असतात. आणि एक दिवस असं म्हणजे ती रोज संध्याकाळी काही झालं तरी तिच्याकडे जातच असतात. मग एकदा तर ना त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो, तरी सुद्धा सकाळ भटजींना दुपार वगैरे पासूनच घाई करत असतात की तुमच्या विधी आटपा, विधी आटपा. मग ते एकदाच आटपायला लावतात, तोपर्यंत खूप पाऊस येतो. म्हणजे संध्याकाळ व्हायला आलेली असते, तुफान पाऊस सुरू होतो, वादळी पाऊस येतात ना तसे. आणि त्यांच्या तिच्या आणि त्यांच्या गावाच्या मध्ये नदी असते, मग त्याला पूर वगैरे येतो, कुठला होडीवाला नसतो. तर मग हे लगेच एक लाकडी ओंडका त्यांना कुठं सापडतो, त्याला धरून पोहत पोहत पलीकडे जातात. आणि मग एक दोरी तिने टाकलेली असते, दुसऱ्या मजल्यावर राहत असते खाली. प्रचंड वादळ वगैरे सुरू असतं, त्या दोरीला धरून वर येतात आणि ठकठक तिची खिडकी व दरवाजा वाजवतात. ती उघडते आणि म्हणते अरे बापरे, तुम्ही वर असं गच्चीतून आलात आणि ती एवढ्या पावसात आलातच कसं? तर आणि वडील वारलेले ना म्हणते तुमचे. तर तो म्हणतो हो वारले होते खरं, मी ते सगळं लवकर लवकर आटपायला सांगितलं आणि मला येताना एक लाकडाचा ओंडका मिळाला आणि ह्यात तू दोरी टाकलेलीस ना मी येणार म्हणून. तर ती म्हणते डोकं फिरलंय का तुमचं, मी कशाला दोरी टाकू? हे जे तुम्ही आलात हा साप वगैरे एखादा लोंबत असणार आहे, त्याला धरून आलाय तुम्ही. आणि तो लाकडी ओंडका नसेल नदीत ते म्हणजे पूर्वी मृतदेह नदीत सोडून द्यायचे ना विधी करून, तसा तो सोडलेला असताना त्याला धरून तुम्ही तरंगत आलाय. आणि मग ती म्हणते की एवढी जर का भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला असता तर कदाचित भगवंतांची प्राप्ती पण झाली असती. म्हणजे अशा तुच्छ गोष्टींच्या मागे लागताय त्यापेक्षा भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न का, कोणा म्हणजे ते त्या आधीच्या जन्मातले जे गुरु असतात ना त्याचे, ते तिच्या मुखातनं त्याला खाडकन बोलतात आणि ते त्याच्या मनाला का कोणास ठाऊक फार लागतं आणि त्याचे असे डोळे उघडल्यासारखे होतात आणि म्हणतात "हे काय वागतोय आपण, कसं आलो आणि आपल्याला शोभतंय का एका स्त्रीसाठी". आणि तिथनं बाहेर पडतात आणि सरळ वृंदावनाकडे जायला निघतात. मग महत् प्रयास म्हणतात, तो जो पहिल्या जन्मात करत होता ना की चुकीच्या मार्गाने करताय तुम्ही, भलेही तुमचं ध्येय चांगलं आहे पण इतक्या चुकीच्या मार्गाला, ती तेव्हा राजकुमारी सांगत असते ना घेऊ नको, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला दागिने मिळाले होते, तरी सुद्धा मग ह्याला महत् प्रयास म्हणतात. असं करायचं नाही कधी. नीतिमत्ता, एथिक्स पाळायला हवेत तुम्ही तुमच्या प्रोफेशन मधले. हं? मग काय होतं, हे वृंदावनात जायला निघतात सगळं मागे सोडून. हा,
मग वृंदावनात जात असतात. वृंदावनाच्या जवळ पोचतात प्रवास करत करत. आणि एक छान स्त्री दिसते त्यांना परत. आणि परत त्यांचं तिच्याकडे लक्ष जातं आणि हे तिच्या मागून मागून जायला सुरू करतात. स्त्री गडबडीने, आता तिला कळतच नाही एक पुरुष आपल्या मागून येतोय. स्त्री आपली गडबडीने तिचं घर आल्यावर घरात जाते. मग हे तिच्या मागून घरात जातात. दारात तिचा पती असतो. त्यांना म्हणतात की आतमध्ये एक स्त्री गेल्या. तर तर हो म्हणतात, ते माझ्या पत्नी आहेत. तर म्हणतात तुम्ही जरा त्यांना बाहेर बोलवाल का? तर हा म्हणतात बोलवतो. बोलवतात बाहेर. तर म्हणतात की तुम्ही आंबाड्यात, ते पूर्वी बायका खोचायच्या ना आंबाड्यात, पिन असायची बघा, ती द्याल का मला? तर ती बाई ते काढून देते आंबाड्यातले ते. आंबाडा सुटू नये म्हणून खोचतात तो, असा तो. तर ती देते काढून. तर ते घेतात, त्याला टोक असतं ना पुढे, ते घेतात आणि स्वतःच्या डोळ्यात घालतात आणि दोन्ही डोळे फोडून घेतात आणि म्हणतात की अगदी म्हणजे कृष्णाच्या जवळ पोचलो होतो मार्गावर. हा, आणि ही इंद्रिय तरी सुद्धा मला ह्याच्यामध्ये अडकवतायत. आता मला ह्यांचा तो नकोच त्रास. आणि मग पुढे म्हणजे दृष्टी तर त्यांची जाते, पण वृंदावनात जातात अशी अतिशय शुद्ध निर्मळ असं आयुष्य जगतात आणि खूप सुंदर कृष्णांविषयीच्या रचना केलेल्या आहेत. तसेही बिल्वमंगल ठाकूर, ज्यांचे गायला बसले की भगवंत स्वतः ऐकायला यायचे. चालेल. तर हरे कृष्ण. हा माताजी बघा, झालाय आपला हा आजचा अध्याय. तर भक्ती योगामध्ये हे आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. कृष्णाने, अर्जुनाने इथे क्लिअर करून घेतलं बघा, निर्विशेष ब्रह्म ही सगुण साकारावरची सेवा. तर कृष्णाने काय सांगितलं की माझ्या सगुण साकार रूपावर जो हे येतो त्याला मी अधिक परिपूर्ण मानतो. आणि मग तुम्ही ह्याच्यातलं पण निर्विशेष ब्रह्मावर आपल्यावर जबाबदारी असते. आणि कृष्ण म्हणाला क्लेशदायक आहे आणि प्रगती करणं अवघड आहे. मग त्याच्यानंतर भक्तीमधले टप्पे सांगितले. अनन्य भक्ती ती नाही जमत आहे, साधना भक्ती ती नाही जमत आहे, निष्काम कर्मयोग तोही नाही जमत आहे, तर फळाची अपेक्षा न करता दुसऱ्यांसाठी कर्म करायला शिका. कृष्णासाठी नाही करू शकत आहे, निदान समाजासाठी वगैरे तरी करा. हा, असं टप्पे सांगितले आणि त्याच्यानंतर कृष्णाला प्रिय असलेले गुण सांगितले. तर हा आपला भक्ती योग आहे. चालेल. समजला का तुम्हाला? माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. हा, ठीक आहे. आपलं